ऑटोचे स्पेअर पार्ट्स घेऊन नाशिककडे जात असलेल्या भरधाव कंटेनरचा अचानक टायर फुटला। अनियंत्रित झालेला कंटेनर रस्त्याच्या बाजूला लावत असतानाच अचानक आगीचा भडका उडाल्याने चालक वाहकांनी उड्या मारून आपले प्राण वाचवले, परंतु कंटेनरमधील लाखो रुपयांचे ऑटो स्पेअर पार्ट्सची राख झाली। हा अपघात नाशिक पुणे महामार्गावरील आळेफाटा बायपासवर सोमवारी रात्री 10च्या सुमारास घडला। चाकण MIDC मधील ऑटो स्पेअर पार्ट्स कंपनीतून पार्ट भरून NL1AH 1443 क्रमांकाचा कंटेनर पुणे नाशिक महामार्गाने नाशिककडे जात होता। दरम्यान आळेफाटा बायपासला अचानक या धावत्या कंटेनरचा टायर फुटला, त्यामुळे अनियंत्रित झालेल्या कंटेनर चालकाने नियंत्रण मिळवून महामार्गाच्या बाजूला कंटेनर लावण्याचा प्रयत्न केला। तेवढ्यात अचानक कंटेनरने पेट घेतल्यामुळे चालक आणि वाहक यांनी बाहेर उड्या मारल्या, त्यामुळे दोघेही सुखरूप बचावले। मात्र मागील बाजूच्या टायरने आगीचा भडका घेतला। वडगाव आनंद उपसरपंच ऋषिकेश गडगे, स्वप्नील देवकर, दीपक शिंदे, साहिल गडगे, शुभम गडगे यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला। दरम्यान आग आटोक्यात येत नसल्याने जुन्नर या ठिकाणाहून अग्निशमन दलाच्या गाडीस पाचारण करण्यात आले। मात्र अग्निशमन वाहन नेहमीप्रमाणे जुन्नर येथून आळेफाटा येथे पोहोचण्यासाठी 3 तासाचा वेळ लागल्याने कंटेनरमधील लाखो रुपयांचे ऑटो स्पेअर पार्ट्स जळाले। आळेफाटा पोलिसांनी नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे। आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।